आज आपण दादाबाई नौरोजींचा आर्थिक उत्सारणाचा सिद्धांत बघणार आहे. याला आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत असेही म्हणतात. इंग्लिशमध्ये या सिद्धांताला ड्रेन थेअरी असं म्हणतात. दादाबाई नौरोजी हे एक उत्तम अर्थतज्ञसुद्धा होते. त्यांनी तत्कालीन भारतावर जे आर्थिक परिणाम झाले ब्रिटिश राजवटीमुळे ते दाखवून देण्यासाठी हा सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांताला दादाबाई नौरोजींनी जे नाव दिलेले आहे आर्थिक उत्सारणाचा सिद्धांत किंवा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत किंवा इंग्लिशमध्ये याला ड्रेन थेअरी असे म्हणतात. त्या नावामध्येच त्या सिद्धांताचा बराचसा अर्थ दडलेला आहे. भारतातील पैसा बऱ्याच मार्गांनी इंग्लंडमध्ये जात आहे. अगदी पाण्याच्या ओघासारखा तो पैसा या देशातून इंग्लंडमध्ये वाहून जात आहे, हे दादाबाई नौरोजींनी पुराव्यानिशी दाखवून दिले. याला ड्रेन थेअरी जे म्हटलं जातं, ड्रेन म्हणजे पाण्याची एखादी मोठी गटार असते. त्या गटारीतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा ओघ हा वाहून जात असतो. अगदी त्याचप्रमाणे भारतातील पैसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये किंवा परदेशामध्ये वाहून जात आहे, हे दादाबाई नौरोजींच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी हे ब्रिटिश सरकारला दाखवून देण्यासाठी आर्थिक उत्सारणाचा सिद्धांत मांडला. दादाबाई नौरोजींनी फक्त काल्पनिक सिद्धांत मांडला नसून त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये अनेक आकडेवारीसुद्धा दिलेली आहे, की जी नंतर आपण या सिद्धांतामध्ये पाहणार आहे. अगदी पुराव्यानिशी दादाबाई नौरोजींनी दाखवून दिले की भारतातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा इंग्लंडमध्ये विविध मार्गांनी जात आहे. ते विविध मार्ग जे आहेत तेच या सिद्धांताचे मुख्य स्तंभ आहेत. आता दादाबाई नौरोजींनी हा जो पैसा मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून इंग्लंडमध्ये जात आहे तो कोणकोणत्या मार्गांनी जात आहे हे सांगितले, ते आता आपण बघणार आहे. दादाबाई नौरोजींच्या मते इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झाले. औद्योगिकरण झाल्यामुळे तेथील कारखान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या मालाची आवश्यकता भासू लागली. म्हणून इंग्रजांनी भारतामध्ये अगदी जाणीवपूर्वक येथे कारखान्यांची निर्मिती केली नाही. कारण भारतामध्ये जर कारखान्यांची निर्मिती केली तर त्यांना हवा असणारा जो कच्चा माल आहे तो त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये मिळणार नाही. सगळाच्या सगळा कच्चा माल भारतातील कारखान्यामध्येच खपेल. म्हणून इंग्रजांनी येथे जाणीवपूर्वक कारखानदारी उभी न करता मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या मालाचे उत्पादन वाढवले आणि तो कच्चा माल ब्रिटिश व्यापारी अल्प दरामध्ये खरेदी करत असत. कारण मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेला माल शेतकऱ्यांना विकण्यासाठी ब्रिटिश व्यापारीच फक्त होते. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या मालाची ते इंग्लंडमध्ये आयात करत असत भारतातून अगदी स्वस्त किमतीमध्ये, आणि तेथे तयार झालेला पक्का माल पुन्हा याच देशामध्ये आणून विकत असत. अशा प्रकारे एक फार मोठ्या पैशांचा ओघ हा इंग्लंडमध्ये वाहून जात होता, हे दादाबाई नौरोजींनी दाखवून दिले. आणखी एका मार्गाने भारतातून फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा ओघ इंग्लंडमध्ये वाहून जात आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांनी नमूद केले की इंग्लंडमध्ये कारखान्यात तयार झालेला जो पक्का माल होता तो अगदी चकचकीत आणि आकर्षक असे. कारण तो कारखान्यामध्ये तयार झालेला असे. त्यामुळे भारतातील हस्तोद्योगातून आणि लघु उद्योगातून हाताने तयार झालेला जो माल आहे तो ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकत नव्हता. त्यामुळे भारतात तयार झालेले लघु उद्योग आणि हस्तोद्योग हे इंग्रज कारखानदारीशी स्पर्धा करू शकत नव्हते. त्यामुळे इथले हस्तोद्योग आणि लघु उद्योग बंद पडले. कारण त्यांचा उत्पादन खर्च हा जास्त असे इंग्रजांच्या तुलनेनं. कारण इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यात तयार झालेला माल हा थोडा कमी किमतीत घेतला तरी चालतो. त्यामुळे हे उद्योग हळूहळू बंद पडले आणि त्यामुळे भारतीय नागरिकांना जो माल विकत घ्यावा लागत असे तो ब्रिटिश सरकारकडूनच विकत घ्यावा लागत असे. दुसरा कोणताही इथे व्यापारी नव्हता.
तर हा एक मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा ओघ इंग्लंडमध्ये चालू होता. तिसरा मार्ग दादाभाई नौरोजींनी सांगितलेला आहे तो म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या वेतनावर आणि निवृत्ती वेतनावर भारताच्या तिजोरीतून पैसे खर्च केले जात होते. त्यामुळे भारतातील पैशांची लूट होत असे. इंग्रज येथे राज्य करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. हा सर्वच कर्मचाऱ्यांचा ताफा ते इंग्लंडमधून आणू शकत नव्हते. त्यामुळे भारतातील काही लोकांना त्यांनी कर्मचारी वर्ग म्हणून सामावून घेतले, परंतु उच्च अधिकाऱ्यांच्या जागा त्यांनी फक्त इंग्रज तरुणांनाच दिल्या. त्यामुळं ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वेतनावर आणि निवृत्ती वेतनावर फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असे आणि तो सगळाच्या सगळा पैसा भारताच्या तिजोरीतून खर्च केला जात असे. कारण इंग्रजांचं असं मत होतं की या देशावर आम्ही राज्य करत असताना येथील अधिकाऱ्यांच्या वेतनावर या देशातील तिजोरीतूनच पैसे खर्च केले पाहिजेत. म्हणून त्यांनी ब्रिटिश वेतन आणि निवृत्ती वेतन हे भारतीय तिजोरीतून घेत असे. त्यामुळे अगोदरच गरीब भारतीय जनतेनं कर रूपाने तिजोरीत भरलेला पैसा हा इंग्रज अशा प्रकारे त्याचा वापर करत असल्यामुळे ही एक प्रकारे भारतीयांची लूट होती आणि या मार्गाने खूप मोठा पैसा हा इंग्लंडमध्ये जात असे. कारण हे ब्रिटिश अधिकारी उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या वेतनातील राहिलेला पगार जो आहे तो इंग्लंडमध्ये त्याची डिपॉझिट करत असत किंवा इंग्लंडमध्ये त्याची गुंतवणूक करत असत. त्यामुळे भारतातून पैशांचा ओघ हा इंग्लंडमध्ये या मार्गाने चालू होता. हे दादाभाई नौरोजींनी त्यांच्या या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे. पुढचा एक मार्ग दादाभाई नौरोजींनी सांगितलेला होता तो म्हणजे इंग्लंडच्या भारतातील युद्ध कार्यावर होणारा खर्च. तेव्हा इंग्लंड हे एक साम्राज्यवादी राष्ट्र होते. त्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे युद्ध कोणाशी तरी सतत चालू असे आणि त्यांच्या युद्ध कार्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वापर होत असे. मात्र भारताच्या संदर्भातील युद्ध कार्यावर होणारा खर्च भारतीय तिजोरीतूनच ते खर्च करत असत. भारताच्या आसपास अनेक युद्धामध्ये इंग्लंड गुंतलेलं असायचं आणि त्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये लष्कराची जमवाजमव, लष्करावर होणारा खर्च हा जो पैसा आहे तो गरीब भारतीयांच्या कर रूपानं गोळा झालेल्या पैशातूनच तो त्यांचा खर्च ते करत असत. तर हा एक मार्ग आहे की ज्यामुळे भारतातील पैसा जो आहे तो खर्च होत आहे हे दादाभाई नौरोजींनी दाखवून दिले. तसेच ब्रिटिश सरकार लष्करावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असत. कारण त्यांना सतत युद्धसज्ज राहावं लागत असे. साम्राज्यवादी देश असल्यामुळे केव्हा कोणाशी युद्ध होईल हे काही सांगता येणार नाही. म्हणून नेहमी ब्रिटिश लष्कर हे अत्याधुनिक आणि सज्ज ठेवण्यावर त्यांचा भर असे आणि ते पारंपरिक पद्धतीने युद्ध न खेळता आधुनिक शस्त्रास्त्रांनी युद्ध खेळण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळे ही आधुनिक शस्त्रास्त्र जे आहेत ती फार महागडी असत आणि त्याच्या खरेदीसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा इंग्रजांना खर्च करावा लागत असे. तर या मार्गाने सुद्धा भारतातील फार मोठ्या प्रमाणावर पैसा हा इंग्लंडमध्ये जात असे. पुढचा मार्ग दादाभाई नौरोजींनी सांगितलेला आहे तो म्हणजे भारत सरकारचा इंग्लंडमध्ये होणारा खर्च भारतीय तिजोरीतून केला जात असे. भारत सरकारचा इंग्लंडमध्ये होणारा खर्च म्हणजे येथील अधिकारी जेव्हा इंग्लंडमध्ये जात असत विविध कामासाठी किंवा काही, तर त्यांच्यावर जो खर्च होत असे तो भारतीय तिजोरीतून केला जात असे. प्रवास खर्च असेल किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण असेल किंवा दुसरा काही जो खर्च असेल तो सगळाच्या सगळा खर्च भारताच्या तिजोरीतून करत असत आणि नेहमी इंग्लंडमधील येथील अधिकारी सतत भारतातून इंग्लंडमध्ये त्यांचा प्रवास हा चालू असायचा. तर यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उधळपट्टी भारतीय तिजोरीतून केली जात असे.
मध्यंतरी ब्रिटिश युवराज भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि त्याच्या स्वागतावर फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा खर्च करण्यात आला. खूप मोठे कार्यक्रम इंग्रजांनी या देशामध्ये आयोजित केले होते. ब्रिटिश युवराजांच्या स्वागतासाठी कोणतीही कसूर इंग्रजांनी सोडली नव्हती. तर अगदी पाण्यासारखा पैसा हा त्यांच्या स्वागतावर खर्च करण्यात आला. हे दादाभाई नौरोजींनी ब्रिटिश सरकारच्या लक्षात आणून दिले की त्यांनी ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितले की भारतीय जनता अगोदरच गरीब आहे, दारिद्र्याच्या दलदलीत अगोदरच रुतलेली आहे आणि असं असताना ब्रिटिश युवराज जे भारतामध्ये आले होते त्यांच्या स्वागतावर अशा प्रकारे प्रचंड पैसा खर्च करणं व्यावहारिक नाही. सातवा मार्ग दादाभाई नौरोजींनी सांगितलेला आहे तो म्हणजे भारतीय व्यापारी जे होते, सगळेचे सगळे व्यापारी नाही परंतु त्यातले त्यात ब्रिटिश धार्जिणे व्यापारी हा त्यांच्या नफ्यारूपी पैशातील फार मोठा हिस्सा हा इंग्लंडमध्ये किंवा परदेशामध्ये त्याची गुंतवणूक करत असत. तेथे त्यांची गुंतवणूक ही सतत चालू असे. कारखानदारीमध्ये असेल, डिपॉझिट स्वरूपात असेल किंवा इतर सुरक्षित रूपात पैसा ठेवण्याचा असेल. तर हा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा या मार्गाने सुद्धा बाहेर जात असत. म्हणजे व्यापार भारतामध्ये करायचा, नफा हा भारतातून कमवायचा आणि कमवलेला नफा हा बाहेरच्या देशामध्ये गुंतवणूक करायचा. ही एक मोठी पिळवणूकच आहे असे दादाभाई नौरोजींनी सांगितले. आणि यावर उपाय म्हणून ब्रिटिश व्यापाऱ्यांनी आणि भारतीय व्यापाऱ्यांनी येथे जो नफा कमवलेला आहे तो याच देशामध्ये जर गुंतवला किंवा त्यातून कारखान्यांची जर उभारणी केली तर भारताचे दारिद्र्य फार मोठ्या प्रमाणात जरी नसले तरी काही प्रमाणात का होईना कमी होईल असे नमूद केले. परंतु जे ब्रिटिश धार्जिणे भारतीय व्यापारी होते त्यांना येथे पैसा गुंतवणे हा सुरक्षित मार्ग वाटत नसे. त्यामुळे युरोपमध्येच त्या पैशांची गुंतवणूक ते करत असत आणि या मार्गाने मोठ्या प्रमाणात पैसा बाहेरच्या देशात जात आहे हे दादाभाई नौरोजींनी दाखवून दिले. आपणाला ज्ञात आहे की दादाभाई नौरोजी एक चांगले अर्थशास्त्रज्ञही होते. ते कल्पनेत वावरणारे आर्थिक विचारवंत नव्हते. ते जे सिद्धांत मांडत असत त्याला ते भक्कम स्वरूपाचे आर्थिक पुरावे देत असत. त्यांनी भारतामध्ये जो पैशांचा ओघ बाहेरच्या देशात जात आहे हे दाखवून देण्यासाठी ड्रेन थेअरी हा सिद्धांत मांडला. तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आकडेवारीही दिलेली आहे आणि या आकडेवारींच्या सहाय्यानं त्यांनी या देशातील पैशांची लूट कशी होत आहे हे दाखवून दिले. फक्त कल्पना करून हा सिद्धांत मांडला नाही तर त्याला भक्कम त्यांनी आर्थिक पुरावेसुद्धा दिलेले आहेत. तर त्यातले काही पुरावे म्हणजे दादाभाई नौरोजींच्या मते 19व्या शतकाच्या सुरुवातीला 30 लाख पौंड रकमेचे शोषण झाले. म्हणजे 30 लाख पौंड इतकी रक्कम भारतातून परदेशामध्ये गेली. हे त्यांनी अनेक लेख लिहून अनेक पुरावे गोळा करून इंग्रजांच्या लक्षात आणून दिले. ते पुढं असंही म्हणतात की पुढे हे शोषण वाढत जाऊन 3 कोटी पौंडापर्यंत पोहोचली होती. 3 कोटी पौंड. याचे उदाहरण देण्यासाठी त्यांनी एक दाखला दिलेला आहे की 3 कोटी पौंड म्हणजे किती रक्कम असते. दादाभाई नौरोजींच्या मते गझनीच्या महम्मदाने आपल्या भारतावर 18 वेळा स्वारी करून जी लूट केली होती त्यापेक्षा ब्रिटिशांनी केलेली लूट ही जास्त होती. आपण इतिहासामध्ये बघितलेलं आहे की गझनीचा महम्मद जो आहे तो भारतामध्ये 18 वेळा आला आणि येथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यानं लूट करून फार मोठ्या प्रमाणात येथील सोने, चांदी, हिरे, मोती आपल्या देशामध्ये घेऊन गेला. तर त्यामुळे ती फार मोठ्या प्रमाणात लूट मांडली जाते. तर दादाभाई नौरोजींच्या मते याच्यापेक्षाही ही रक्कम जी आहे ती जास्त आहे. म्हणजे आपल्याला कल्पना येऊ शकते
की ब्रिटिशांनी या देशातून किती मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा बाहेरच्या देशामध्ये नेलेला आहे हे या उदाहरणाने आपल्याला लक्षात येते. दादाभाई नौरोजींच्या मते ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता स्थापन करून त्याचा उपयोग स्वतःच्या देशाचे आर्थिक वैभव व संपन्नता वाढवण्यासाठी केला. भारत हा एक अतिशय गरीब देश आहे आणि ब्रिटिश साम्राज्यामध्ये एक मोठा आकारानं सर्वात मोठा असणारा असा हा देश आहे. तर या साम्राज्यवादाचा उपयोग करून त्यांनी भारतीयांची लूट करून स्वतःच्या देशाचे आर्थिक वैभव व संपन्नता ताकद वाढवली. हे योग्य नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. भारताचे साम्राज्य त्यांना किती महत्त्वाचे वाटत होते हे लॉर्ड कर्झन यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यावरून आपल्या लक्षात येतं की भारत हा ब्रिटिशांच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा देश आहे. तर लॉर्ड कर्झन म्हणतात की हिंदुस्थान हा ब्रिटिश साम्राज्याचा केंद्रबिंदू असून ब्रिटिश साम्राज्याचा इतर कोणताही भाग आपण गमावला तरी चालेल, पण हिंदुस्थान हातचे सोडू नये. म्हणजे काय, तर इंग्रज साम्राज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा देश हा भारत आहे आणि भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा केंद्रबिंदू आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा देश आहे. ब्रिटिशांना असे वाटत असे की त्यांच्या ताब्यामध्ये जे इतर देश आहेत ते हातचे गेले तरी चालतील, परंतु भारत हा आपल्या हातातून जाता कामा नये. कारण भारत हा आकाराने फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला देश आहे आणि येथे कच्च्या मालाची फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं आणि ते त्यांना आवश्यक होतं. म्हणून ब्रिटिश हिंदुस्थानला फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रबिंदू मानून त्याला महत्त्व देत असे होते. काही झाले तरी चालेल, परंतु हिंदुस्थानमधील आपले साम्राज्य जाता कामा नये, भारतीयांना कधीही स्वातंत्र्य द्यायचं नाही, हे अगदी त्यांनी पक्क मनाशी ठरवलेलं दिसतंय. दादाबाईंच्या मते भारतातील ब्रिटिश खूपच डोईजोड असून भारतीयांना कर्जात ढकलणारे आहे. ते दिवसेंदिवस भारतीयांना कर्जाच्या खाईत ढकलत आहेत आणि दिवसेंदिवस भारत हा गरीब बनत असून कर्जाच्या आर्थिक पिळवणुकीत भरडला जात आहे. ब्रिटिश युवराज जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले त्यावेळेला त्यांना निवेदन देऊन अगदी स्पष्टपणे ठणकावून सांगितले की तुमचे हे साम्राज्याचे वैभव भारतीयांच्या श्रमावर व घामावर उभारलेले आहे. म्हणजे इंग्लंड हा हे जे तेव्हा एक श्रीमंत राष्ट्र म्हणून ओळखलं जात होतं, तर ते भारतीयांच्या श्रमावर व घामावर उभारलेले आहे हे त्यांना सांगितलेलं होतं. थोडक्यामध्ये या सिद्धांताद्वारे भारतातून संपत्तीचा म्हणजेच पैशांचा जो ओघ इंग्लंडमध्ये जात होता सतत, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी हा सिद्धांत मांडला. तो ओघ थांबावा, निदान काही प्रमाणात इंग्रजांनी खर्च कमी करावा, काही भार ब्रिटिशांनी सुद्धा उचलावा, भारतातील दारिद्र्य दूर करण्यासाठी ब्रिटिशांनी काही पावलं उचलली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी ब्रिटिशांपुढे धरला होता. त्यामुळे दादाबाईंचा आर्थिक निस्सारण किंवा आर्थिक उत्सारण सिद्धांत किंवा इंग्लिशमध्ये ज्याला ड्रेन थेअरी म्हणतात, हा सिद्धांत आर्थिक राष्ट्रवादाचा गाभा आत्मा बनला आहे. म्हणून या सिद्धांताला फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे.